आता वाजलेले आहे संध्याकाळचे 7 आणि माझी देवपूजा झालेली आहे आणि आज तारीख आहे 11 आणि उद्या आमची यात्रा आहे यल्लम्मा देवीची, म्हणजे आमच्या घरच्या कुलदेवीची. देवदेव करताना हे तोरण वगैरे माझ्या सासूबाईने आणलं होतं, तर ते लावलेलं मी. आणि इकडे कपडे सगळे घडी करायला सांगितले, तर असंच त्यांनी टाकून गेला. आता आम्ही निघालो आहे मंदिरात, म्हणजे यल्लम्मा देवीचं मंदिर आहे तिथे नारळ द्यायला. दरवर्षी आम्ही जत्रेच्या 1 दिवस अगोदरच जातो आणि आज पौर्णिमा पण आहे. तर कसं असतं ना, कारण जत्रा असते, जत्रेच्या दिवशी प्रचंड गर्दी असते इकडे, कारण पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. ही जी रथ असते ना, ही रथ पूर्ण फिरवतात सजवून, म्हणजे ते हलवतात तिथून, त्यामुळे प्रचंड गर्दी असते. आणि आता मंदिरात आलो आम्ही, तर वर्षातून 2 वेळा मी मंदिरात येते. एकदा जेव्हा दसरा असतं, म्हणजे नवरात्राच्या त्यावेळेस मी येते, आणि त्यानंतर जेव्हा आमची यात्रा असते त्यावेळेस मी येते. तर 1 दिवस अगोदरच येऊन नारळ वगैरे देऊन जातो इथे. आणि व्यवस्थित अशी, म्हणजे दर्शन वगैरे व्यवस्थित होतं 1 दिवस अगोदर, कारण दुसऱ्या दिवशी यात्रा असल्यामुळे ना पाय ठेवायलासुद्धा जागा नसते मंदिरात आणि व्यवस्थित दर्शनसुद्धा होत नाही. मग त्याच्यामुळे आम्ही असं ठरवतो की आदल्या दिवशीच येऊन नारळ दिलेलं बरं. पण कसं असतं, जत्रेच्या दिवशी ना अख्खं गाव पूर्ण जातं. आम्ही लोकच जात नाही, कारण 2 वर्ष स्टार्टिंगचे गेलो, पण त्यानंतर 3 वर्ष आम्ही आदल्या दिवशीच जाऊन येतो. मग इकडे जिलेबी आणि भजी ही खूप खूप फेमस आहे, तर तिकडून जिलेबी घेतली आणि भजी घेतली. ते असं म्हणजे गाडीमध्येच थोडंफार खाल्लं. आणि काय करताय बसून? हा पप्पा